अगं गावंढळ, माझी फाईल कुठे ठेवली आहे? किती वेळ झालं मी शोधत आहे. सागरचं बोलणं बाहेरपर्यंत येत होतं. मुक्ता तिच्या सासू सासऱ्यांना चहा देत होती. सागरचा आवाज ऐकून मुक्ता पळतच तिच्या बेडरूम मध्ये गेली. तिथे जाऊन तिने पाहिलं की पूर्ण कपाट सागरने अस्तव्यस्त करून टाकलं होतं. सागर, तुम्ही काय शोधत आहात? अगं मूर्ख बाई, किती वेळ झालं मी तुला आवाज देत आहे आणि आता आली आहेस? माझी लाल कलरची फाईल तू कुठे ठेवली आहे? पण तुम्ही तुमची फाईल मला कधी दिली होती? आश्चर्याने मुक्ताने सागरला विचारलं. आणि हे काय हो सागर, या खोलीची किती वाईट अवस्था बनवून ठेवली आहे. हे बघ मुक्ता, माझ्यासोबत भांडण करू नकोस. मला फाईल भेटत नव्हती, त्यामुळे मी एवढा पसारा केला आहे. आणि जर माझी फाईल मला मिळाली नाही तर मी हे सगळं सामान बाहेर सुद्धा फेकून देऊ शकतो. नवऱ्याचं बोलणं ऐकून मुक्ता दंग झाली. तिला पण सकाळच्या वेळी भांडण करायचं नव्हतं, त्यामुळे ती शांतपणाने सागरला म्हणाली की 1 मिनिट, मी तुम्हाला फाईल शोधून देते. मुक्ताने इकडे तिकडे नजर फिरवली तर सागरची फाईल तिला बेडपाशी पडलेली दिसली. मुक्ताने ती फाईल हातात घेतली आणि म्हणाली की हीच का ती फाईल? सागरने तिला काहीच उत्तर दिलं नाही आणि तिच्या हातातून फाईल हिसकावून घेतली आणि त्याची बॅग घेऊन नाश्ता न करता सागर निघून गेला. मुक्ताला खूप वाईट वाटत होतं, कारण तिची चूक नसताना तिला आज तिच्या नवऱ्याचा हा तमाशा सहन करावा लागला. तरी पण दुःखी मनाने मुक्ताने नाश्ता बनवला आणि तिने सासू सासऱ्यांना नाश्ता दिला. त्यानंतर तिने किचन आवरला आणि शांतपणाने बेडरूम मध्ये जाऊन बसली. मुक्ता आणि सागरचं 7 महिन्यापूर्वीच लग्न झालं आहे. सगळी सुखसुविधा पाहून तिच्या वडिलांनी हे लग्न जमवलं होतं. सागर एकुलता एक त्या घराचा मुलगा होता. शिवाय त्याच्या मोठ्या बहिणीचं पण लग्न झालेलं होतं. सासरे पण रिटायर झाले होते. घरात कशाचीच कमी नव्हती. तरी पण मुक्ता त्या घरात खुश नव्हती. त्याला कारण फक्त सागरचा स्वभाव होता. जेव्हा सागरचा मूड चांगला असायचा तेव्हा तो खूप प्रेमाने मुक्ताला बोलत असायचा आणि जर त्याच्या मनासारखं काही नाही घडलं तर त्याचा राग 7व्या मजल्यावर जात होता आणि त्याच्या मनात जे काही येईल ते सर्व तो बोलून मोकळा होत होता. सासू सासरे पण जणू काय त्यांना काहीच दिसत नाही किंवा ऐकायला येत नाही असे बघत होते. 2-3 वेळा मुक्ताने तिच्या सासूला सांगितलं होतं की सागर विनाकारण मला ओरडत असतात, त्यांना तुम्ही समजून सांगा. परंतु उलट सागरची आई मुक्तालाच काही बाई बोलत असायची. सागरची आई म्हणायची की माझा मुलगा सर्व संपन्न आहे. मर्द असेच असतात, तूच नेहमी चूक करते त्यामुळे तो तुझ्यावर ओरडत असतो. तू जर व्यवस्थित काम केलं तर तो तुला काही सुद्धा म्हणणार नाही. सासूचं बोलणं ऐकून मुक्ता पण विचारात पडत होती. तिच्याकडून अशी कोणती चूक होत होती त्यामुळे तिचा नवरा तिच्यासोबत वाईट वागत होता. शांत स्वभावाची मुक्ता घरात कलेश होऊ नये म्हणून शांत बसत होती. सकाळी घडलेला प्रसंग आठवत मुक्ता बेडवर झोपली होती. तोपर्यंत तिच्या मोबाईलवर कोणाचा तरी फोन आला. मुक्ताने पाहिलं तर फोन सारिकाचा होता. सारिका तिची जीवाभावाची अजून लग्न न झालेली मैत्रीण होती. आपल्या सगळ्यात आवडत्या मैत्रिणीचा फोन आला आहे म्हणून पण तिच्या चेहऱ्यावर आज आनंद नव्हता. तिने सारिकाचा फोन घेतला नाही. थोड्या वेळाने अजून सारिकाचा फोन मुक्ताला आला. तेव्हा पण मुक्ताला फोन उचलू वाटत नव्हतं. पण एक वेळेस तिने विचार केला की कदाचित तिच्या मैत्रिणीला तिची गरज असेल, त्यामुळे तिने सारिकाचा फोन उचलला. तिकडून सारिकाचा नेहमीप्रमाणे आवाज आला. हाय मुक्ता, कशी आहेस? मी ठीक आहे सारिका, तू कशी आहेस? हे बघ मुक्ता, मला तुझ्या शहरात ऑफिसचं थोडं काम आहे, त्यासाठी मी 1 दिवस तुझ्या घरी राहायला येणार आहे. त्यामुळे मी येणार आहे म्हणून घरात तयारी कर. चल ठीक आहे, बाय म्हणून सारिकाने लगेचच फोन ठेवला. मुक्ताला तिला नको येऊ म्हणून सांगायची तिने संधीच दिली नाही. संध्याकाळच्या वेळी सागर गरम गरम कचोरी आणि जिलेबी घेऊन आला. जिलेबी पाहून मुक्ताला समजलं की आता सागरचा मूड व्यवस्थित झाला आहे.
संध्याकाळचा चहा झाल्यावर मुक्ताने सारिकाबद्दल तिच्या घरातल्यांना सांगितलं की उद्या एका दिवसासाठी सारिका इथे राहण्यासाठी येणार आहे. सागरचा मूड ठीक होता, त्यामुळे तिची मैत्रीण सारिका येणार आहे, त्यामुळे तो खूप खुश झाला. सागर म्हणाला की अगं मुक्ता, एवढी आनंदाची बातमी अशी नाराज होऊन का सांगते? अगं येऊ दे ना, शेवटी तुझी जवळची मैत्रीण आहे ती आणि पहिल्यांदाच आपल्या घरी येणार आहे, त्यामुळे तिच्या स्वागतासाठी आतापासूनच तयारी कर. सागरचं बोलणं ऐकून मुक्ता पण खुश झाली आणि ती पण आनंदाने तिच्या मैत्रिणीची वाट पाहू लागली. दुसऱ्या दिवशी मुक्ताची मैत्रीण सारिका आली. सारिकाचा स्वभाव खूप बोलका आणि हसता खेळता होता, त्यामुळे तिने काही मिनिटातच सारिकाच्या सासू सासऱ्यांना आपलं करून घेतलं होतं. जेव्हा संध्याकाळच्या वेळी सागर ऑफिसवरून आला, तो पण सारिका सोबत चांगला बोलत होता, त्यामुळे मुक्ता पण खुश होती. संध्याकाळच्या जेवणाची मुक्ताने सर्व तयारी केली आणि मग तिने सगळं जेवण डायनिंग टेबलवर आणून ठेवलं. काही क्षणात सगळे जेवणासाठी येऊन बसले. सगळे आनंदाने जेवण करत होते. जेव्हा मुक्ता जेवण वाढत होती तेव्हा चुकून भाजी थोडी सागरच्या हातावर सांडली. भाजी हातावर सांडली म्हणून सागरला खूप राग आला. तो रागाने मुक्ताकडे पाहू लागला आणि म्हणाला की तुला अक्कल नाही का? माझा हात जाळला आहे, तुझ्यामुळे आता हे मला दुखत आहे. तुला डोकंच नाही, मूर्ख कुठली, एवढी शिकलेली आहे पण गावंढळ आणि अडाणीच आहे. सागरचं बोलणं ऐकून मुक्ताला खूप लाजिरवाणे वाटू लागलं. सारिका, मुक्ता तुमची मैत्रीण असेल असं मला अजून वाटत नाही, कारण तुम्ही किती स्मार्ट, हुशार आहात. आणि ही तुमची मैत्रीण मुक्ता, तिला तर व्यवस्थित जेवण सुद्धा वाढायला येत नाही. सागरचं मुक्तासोबत असलेला व्यवहार पाहून सारिका तर दंग झाली आणि आपल्या मैत्रिणीसमोर आपला अपमान झाला आहे हे पाहून मुक्ताला तर खूप वाईट वाटलं. तिच्या डोळ्यातून अश्रू येऊ लागले, पण तिने तिच्या साडीने तिचे अश्रू पुसत होती. हे कदाचित सारिकाने सुद्धा पाहिलं होतं. सागरच्या बोलण्यावर सारिकाने त्याला काहीच उत्तर दिलं नाही आणि शांतपणाने तिने तिचं जेवण संपवलं आणि खूप कंटाळा आला आहे म्हणून कारण सांगून ती गेस्ट रूममध्ये गेली. थोड्या वेळाने आपल्या मैत्रिणीला रात्री पाणी प्यायला लागेल, त्यामुळे मुक्ता पाण्याची बॉटल सारिकाच्या खोलीमध्ये घेऊन गेली. मुक्ताला पाहून सारिकाने तिला मिठी मारली. आपल्या मैत्रिणीने प्रेमाने मिठीत घेतल्यावर मुक्ता तिचे अश्रू थांबवू शकली नाही आणि ती मैत्रिणीच्या कुशीत रडू लागली. मुक्ता, तू हे सगळं का सहन करत आहेस? तू शिकलेली आहे, जिथे चुकतं तिथे तू बोलत जा. आपल्या हक्कासाठी, आपल्या आत्मसन्मानासाठी काहीतरी बोलायला शिक. सारिका, बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे. हे बघ मुक्ता, काही सुद्धा अवघड नाही, फक्त हे सगळं करण्यासाठी हिंमत पाहिजे. जे चुकतं तिथं बोलायचं. सारिकाला काहीच उत्तर न देता मुक्ता तिच्या खोलीत गेली. सकाळच्या वेळी सारिकाला माघारी जायचे होते. नाश्त्याच्या वेळी टेबलवर सगळे बसले होते. मुक्ता आलूचे पराठे बनवत होती. सारिका मुक्ताची मदत करण्यासाठी निघाली होती, पण मुक्ताची सासू सारिकाला म्हणाली की अगं, तू कुठे निघाली आहेस? 4 माणसासाठी जेवण बनवायचं म्हणजे एवढं मोठं काही काम नाही, ती एकटी करू शकते. त्यानंतर तिची सासू तिला म्हणाली की अगं, किती वेळ झालं आम्ही इथे बसलो आहे, तू किचनमध्ये पराठे बनवत आहे का की झोपली आहे? हे विसरून गेली का? तुझ्या मैत्रिणीची ट्रेन आहे, त्यामुळे लवकर हात चालव, नाहीतर तुझ्या मैत्रिणीची ट्रेन निघून जाईल. त्यानंतर सागर पण म्हणाला की हो आई, तू बरोबर बोलत आहे. हिला 4 माणसाचे जेवण बनवण्यासाठी किती वेळ लागतो? खूप आळशी आहे, व्यवस्थित काम करता येत नाही, नेहमी काही ना काही चूक करत असते. आपल्या मैत्रिणीचा असा अपमान होताना सारिका पाहू शकली नाही. तिची आता सहनशक्ती संपली होती.
सारिका हे विसरून गेली की ती आता तिच्या मैत्रिणीच्या सासरी आहे. अहो, तुम्ही सगळे माझ्या मैत्रिणीला मुक्ताला असे कसे बोलू शकता? तुमचा स्वभाव किती विचित्र आहे. आणि हो सागर, तुम्हाला एवढं पण समजत नाही का? मुक्ता तुमची बायको आहे. तुम्ही तिला मोलकरणीसारखं बोलत आहात. मला एवढं तरी माहीत आहे की कमीत कमी नोकराणीला सुद्धा कोणी एवढं बोलत नाही, कारण नोकराणी पण आजकाल कोणाचं काही ऐकून घेत नाही. जर तुम्ही माझ्यासमोर माझ्या मैत्रिणीसोबत मुक्तासोबत एवढी वाईट वागणूक करू शकता, तर माझ्या मागे तर तुम्ही तिला किती अपमानित करत असाल. आपल्या मैत्रिणीला रागवलेलं पाहून मुक्ता किचनमधून पळतच तिच्यापाशी आली आणि तिला म्हणाली की सारिका शांत बस. मुक्ता, मी का गप्प बसू? मुक्ता तुझी असली बेशुद्ध मैत्रीण आहे ग, जिच्यामध्ये बोलण्याची पद्धत नाही, तिला कोणते संस्कार नाहीत. तिला सांगून ठेव की ती या घरात पाहुणी आहे आणि पाहुण्यांनी दुसऱ्यांच्या घरात काय चाललं आहे त्यामध्ये बोलू नये. सारिकाच्या बोलण्यामुळे मुक्ताच्या सासूने मुक्तालाच बोलायला सुरुवात केली. हे बघा सागरच्या आई, माझ्यात संस्कार आहेत, त्यामुळेच तर कालपासून मी शांत आहे. नाही तर मी कालच तुम्हाला बोलले असते, पण मी शांत आहे कारण माझे संस्कार मला आडवे येत होते. पण मी आता हे सगळं सहन करू शकले नाही. जर तुम्हाला माझे संस्कार काढायचे असतील तर त्याआधी तुम्ही तुमच्या मुलाला चांगले संस्कार द्या. तुमच्या मुलाला हे पण माहीत नाही की आपल्या बायकोची कशी इज्जत केली जाते आणि ते तुमच्या सुनेची इज्जत काढतात. तेव्हा तुम्ही शांत असता, तेव्हा तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही. आणि हो सागर, मुक्ता तुमची बायको आहे, त्यामुळे बायकोला सुद्धा मान सन्मान असतो. तिला एक प्रकारची रिस्पेक्ट दिली जाते आणि जर तुम्ही तिला मान सन्मान दिला तर बाकीची सगळे पण तिला मान सन्मान देत असतात. आणि तुम्हाला तर माहीत आहे की मी जॉबसोबत एक समाजसेविका सुद्धा आहे. घरातल्या ज्या स्त्रियांवर हिंसा अत्याचार होतो त्यांना मी न्याय मिळवून देते. आणि हो, जर तुम्ही मुक्तासोबत चांगला व्यवहार नाही केला तर मी काय करू शकते हे तुम्ही ओळखून घेतलंच असेल. आणि हो मुक्ता, यामध्ये सगळ्यात जास्त चूक तुझी आहे. तू शिकलेली आहेस तरी पण तुला माहीत नाही का, अत्याचार करणाऱ्यापेक्षा अत्याचार सहन करणारा गुन्हेगार असतो तो कायमच ऐकून घेत असते. तू शिकलेली आहेस, नवीन कपडे घातले म्हणून असं होत नाही की आपण आपल्या विचाराने चालत आहे. आपण तसे विचार घडवून आणले सुद्धा पाहिजे. आणि हो सागर, मुक्ता तुमची बायको आहे. तुम्ही जर तिची इज्जत केली तरच दुसरी पण तिला इज्जत देत असतात. आणि हो, बायको पंचिंग बॅग नाही की जेव्हा राग आला तेव्हा त्याच्यावर काढला. त्यामुळे तुमचा सगळा राग तणाव तुम्ही तिच्यावर काढत असता. सारिकाचं बोलणं ऐकून सागरला खूप लाज वाटू लागली, कारण तो पण शिकलेला होता, तरी पण त्याचे विचार अजून जुनेच होते. त्याला त्याची चूक स्पष्ट दिसत होती. पण माणसाचा स्वभाव आडवा येतो, त्यामुळे तो सहजासहजी हे सगळं स्वीकारायला तयारच नव्हता. सारिका नाश्ता न करताच त्याची बॅग घेऊन तेथून रागाने निघून गेली. मुक्ता पण जास्त कोणाला काही बोलत नव्हती. ती पण सारिकाचं बोलणं आठवत होती. तिला पण कळालं होतं की स्वतःची लढाई लढायची असते. त्यामुळे आता जर सागर तिला काही म्हणाला तरी पण मुक्ता त्याचं बोलणं सहन करत नव्हती. त्यामुळे हळूहळू करून आता सागरच शांत झाला. त्याला माहीत होतं की आता मुक्ता गप्प बसत नाही आणि सासू पण आता तिला काही बोलत नाही. अशा प्रकारे सारिकाने जाता जाता आयुष्य कसं जगायचं, आपल्यासाठी कसं जगायचं हे सगळं तिने मुक्ताला शिकवलं होतं. आणि ती तिच्या मैत्रिणीच्या आयुष्यात सुखाचे रंग पण ती भरून गेली होती. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.